मॉम, आपल्या सगळ्या प्रॉडक्ट्सचा विचार करून मी लोगो डिझाईन केलेत. छान केलास डिझाईन लोगो. कॉम्पिटिशन खूप आहे मॉम मार्केटमध्ये. कॉम्पिटिशन कितीही असली तरी सुद्धा एक नंबरवर आपणच असणार. ऐश्वर्या, मला तुझं काम आवडलंय, पण आय नो तुम्हाला काय म्हणायचंय. कळलंय ना? मग तरी सुद्धा लोगोमध्ये ब्लॅकची ही शेड का? मॉम, जस्ट लुक क्लोजली. दॅट्स डार्क ब्लू, ब्लॅक नाही आहे. अँड आय नो युअर चॉईस. चुकून पण ब्लॅक कलर कधीच वापरणार नाही मी. तुझीच वाट बघत होतो. बोल. सगळी तयारी झाली आहे. मी तुम्हाला बोलवायलाच आले होते. आम्ही दोघी कधीच्या तयार झालोयत. वेळ होता म्हणून म्हटलं जरा काम करावं. नवीन लोगो डिझाईन केलाय तिने. छान केलाय बघ. तुला काय वेळ लागला? हो मॉम, खूप कामं होती आणि एकटीने किती करायचं ना. नाही म्हणजे मला प्रॉब्लेम नाही आहे, पण मी एकटीच होते म्हणून उशीर झाला. एक मिनिट. एकटी होते म्हणजे काय? ती मुलगी कुठे? ती सापडत नाहीये. सापडत नाहीये म्हणजे काय? पळून गेली का की लपली आहे कुठेतरी? आपलं पितळ आता उघडं पडेल म्हणून पळून गेली आहे का ती? तसं झालं तर आनंदच आहे. सुंठी वाचून खोकला जाईल. स्ट्रेंज ना मॉम. नाही, इतर वेळेला सारांच्या आसपास उभं राहण्यासाठी घुट म्हणत असते सतत, एक चान्स सोडत नाही. आणि आज नेमकी गुढी उभारायची तर मॅडम गायब झाले. पण चांगलं आहे ना, शुभ मुहूर्तावर गायब झाली आहे ती. पण कुठे गेली काय माहितीये? ॲक्च्युली नाही, सगळेच तिला शोधतायत. पण मी पण तिची काही वाट नाही बघितली. सगळी कामं आवरून घेतली आणि मग तुम्हाला बोलवायला आले. गुड. नाही पण खरंच ऐश्वर्या, कुणाला काही माहितीये ती कुठे? हो मॉम, आता घरात दिसत नाहीये म्हणजे गेलीये, पण गेलीये कुठे ते माहित नाही. नाही, तिच्या माहेरी गेली असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण अशा वेळी त्या जगन्नाथच्या घरी तिची पावलं वळायला नको. नाही म्हणजे त्यांची कटकारस्थानं इतक्यात संपतील असं वाटत नाही मला. त्यात मी आले ना घरात, सो त्यांचा काही नवीन प्लॅन तर सुरू नसेल ना आपल्या घराच्या विरोधात. कशी अप्पलकोटी निघाली तुमची पोरगी. हा, लग्नाआधी माझं घर करत बसायची. जसं लग्न झालंय ना त्या पोरीचं पाठ फिरवली होती ना आपल्याकडं. ते जायचं पण एवढं, आणि ते पण भावावर नोकरी लागली म्हणून. त्यांना नोकरी लागली म्हणून हिनं अप्पू भाऊजींच्या आजारपणाकडे आणि घराकडे पाठच वळवून दिली की. बाई बाई बाई, कलियुग म्हणतात ना सासूबाई, ते हेच हो, कोण कुणाचं नसतं. बाई, माझ्या नवऱ्यावर किती लोड येणार आता. काय करणार ते एकटे? कंपनी सांभाळणार, घर सांभाळणार, मला फॉरेनला फिरायला नेणार, त्या अप्पू भाऊजीचे औषध पाणी करत बसणार. केवढा खर्च करायचा हो त्या एकटा माणसानं. काही म्हणजे काही उपयोग नाही हा तुमच्या त्या सावळीचा. हा, अप्पू आणि अप्पू कुठे बाबा? साऊस झाली काय ग जुळली? वहिनी पैसे नाही दिले का? अय, सापडलं का गाठोडं पैशांचं? आणलं की नाही? अरे देवा, तेवढा एकच आधार होता बघ. त्या भैरवी माई होत्या म्हणून समजा चाललं होतं. त्याच सांभाळत होत्या. अप्पूच मी समजा त्याच बघत होत्या, पण बोजा वाटत नव्हता. साऊ, तर काय करायचं? भागवत, तुम्ही ऍडव्हान्स जमा केला नाही का अजून? करणार आहे, जुळी सुरू आहे. लवकरात लवकर पैसे भरा, कारण पुढचे उपचार सुरू करावे लागतील. बर. का सारखी सारखी परीक्षा बघतोच रे बाबा आमची तू? आई शांत, ऐक माझं.
विठुराय परीक्षा घेतो पण मार्ग पण दाखवतो. साऊ, अगं पण पुढं काहीच मार्ग दिसेना झालाय. तुम्ही काळजी करू नका, होईल काहीतरी व्यवस्था. सावली कुठे? सावली कुठे गेली आहे हेच मला जाणून घ्यायचंय. सावलीवलीला सगळीकडे शोधलं, कुठे दिसली नाही. कॉल ट्राय केलास? हो, पण लागला नाही. म्हणजे सावलीसाठी थांबायचंय का आपण सगळ्यांनी? नाही, पूजेचा मुहूर्त टळत चाललाय म्हणून विचारतोय. असं उभं राहायचं का आपण ती येईपर्यंत? काय खरंय, आपण मुहूर्त कधीच चुकवत नाही आणि सणासुदीला तर अजिबात नाही. आपण सुरू करूया. पण सावलीनी इथे असणं महत्वाचं आहे ना आता. बाबा पण ती अजून दिसत नाही येत. काय करायचं आपण? थांबायचं का? मला असं वाटतं की आपल्या घरच्या प्रथेप्रमाणे नवीन जोडप्याने गुढी उभारली पाहिजे ना. नाही, काय गरज नाही. मला असं वाटतं की गुढीची पूजा आपण सुरू करूया. चला. आणि काय ग, तू आणखीन किती बाजू घेणारस त्या मुलीची? नवीन जोडपं म्हणे, जे लग्न आपल्याला मान्य नाहीये, जे नातं आपल्यावर लादलं गेलंय, त्याचे सोपस्कार आपण का पार पाडायचे? आई, तू का चिडतेस एवढी तिच्यावर? ही कशी बोलते बघ ना. तिला कळतच नाही ना कसं बोलावं मोठ्यांशी. सारण, मला एक सांग, तू सांगितलं होतंस ना सावलीला आज पूजा आहे म्हणून, मग ती का नाही आहे इथे? काही नाही, स्वतःचं महत्व वाढून घेते एवढंच. आपण खरंच करूया सुरू. ऐश्वर्या, एक सेकंद. कोणाला माहितीये का ती सावली कुठे आहे? काय कोणाला सांगून गेलीये का? दादा, मला वाटतं की तू आणि वहिनी या पूजेला. नाहीतर मी. नाहीतर मी काय? तुझं काय आहे मध्ये? सोहम, असं बोलायचं असतं का आपल्या लोकांशी? अस्मी, ऐक ना, आधीच इथे खूप गडबड चालू आहे. हे निस्तरतानाच नाकीनो येणार आहेत आम्हाला. तू आणखी नको ना गोळ घालूस. ऐक ना अस्मी, मला कळतंय नातं निभावण्यासाठी ही सगळी धडपड चालली आहे तुझी, पण आधी नातं निर्माण तर होऊ दे. हां, मला असं वाटतं पूजा करून घेऊया आपण. चला. आई, थोड्या वेळ थांबूयात आपण. पूजा दादाला आणि वहिनीलाच करू दे. थोड्या वेळ वाट बघूयात. अजून मला नाही वाटत आहे. मुळात ती कुठे गेलीये हे आपल्याला कोणाला सांगून गेलीये का ती? आपलं जाऊ देत, तिच्या भावाला सांगितलंय काय रे? तुला माहितीये? नाही. घ्या आता. तू आणखीन किती बाजू घेणारस तिची सारण? आई, थोडा वेळ. ती जर नाही आली तर तू जे म्हणशील ते करायला तयार आहे मी. हे कोणी शिकवले हो तुम्हाला? नाही म्हणजे तुमच्या घरात काय बी संकट आलं की देवासमोर उभं राहायचं आणि हात जोडायची की झालं जबाबदारीतून मुक्त. हा? आमच्या कोट्टलवार खानदानापैकी कुणी असतं ना, तसं हात जोडून नुसतं उभं नसतं राहिलं, बाहेर गेलं असतं, काहीतरी खटपट केली असती, काहीतरी सोय केली असती. हो, पण तुम्हाला नाही झेपायचं. हे जे कोणी शिकवलंय ना त्याला कधी नमस्कार करायला पाहिजे बाई. तुमचं म्हणजे कसं आहे माहितीये का, ते म्हणतात ना, दे रे हरी काटल्या, तसं झालंय. हो आई, हो ना, मी तुमच्याच्यानं आता जे काही करेल ते माझा नवराच.
परत एकदा फोन लावून बघते नाही त्यांना, नाही तर या अप्पू भाऊजींच्या हृदयाचा ओलाचा करायचा काय मोठा प्रश्न आहे बाई. त्या अप्पू भाऊजींच्या हृदयाच्या बोकाने एवढा ताप दिला ना डोक्याला नुसता. हा बोल ना जयंती. कुठे होतो तुम्ही? गुड मॉर्निंग. काय हो तिथे एवढं रामायण घरून दिलं, इतके फोन करते मी तुम्हाला एक फोन उचलता येईल का माझा? अगं ते दुबईच्या लोकांसोबत मीटिंग होती माझी. हो का? तुम्ही नुसतं दुबईचं नाव काढलं ना, मला तर बाई बुर्ज खलिफावर उभं राहिल्यासारखंच वाटायला लागतं. तर मी काय म्हणते, डिस्टर्ब केलं का मी तुम्हाला? जरा बोलायचं होतं. नाही बोल ना. हे जरा बघा की पैशांचं काहीतरी. हा नाही म्हणजे डॉक्टर येऊन सारखे सांगतायत हो ट्रीटमेंट सुरू करायची अप्पू भाऊजींची. नाही केली म्हणजे मग पुढं काय होईल माहितीच आहे तुम्हाला. तुमचे घरातले काय देवासमोर नुसतं नमस्कार करून उभे आहेत, त्यांच्याच्यानं काही होणार नाही. मी म्हणलं जे काही करेल ते माझा नवरा. बघा ना परवा नाही का ती 1 करोडची डील झाली, त्यातले घ्या की 50,000 रुपये मागून. सांगा की कंपनीला जरा बघा बरं काही मॅनेज होतंय का. हा बघा कंपनीत विचारलंय मी, बघू काय बोलतायत ते. कळलं तर सांगतो मी तुला. सुनबाई जरा फोन द्या की. पित्ताश्री बोलतात तुमचे. सग देवा बाळा कसा आहेस र? बाबा बरा आहे मी. अप्पू कसा आहे? विठ्ठलाच्याच भरोशावर आहे बघ. पण तू काळजी करू नकोस. तू कामावर लक्ष दे, बाकी विठ्ठल सांभाळून गेल समजा. किंवाच काहीतरी मार्ग शोधून काढेल. हे बघ तुझं काम नवीन आहे, तेव्हा काम सोडून दावा तिकडे येऊ नगस. साव आहे इथं, ती करेल काहीतरी जुळणे. बाबा मला काय करू कळतच नाही. मला काय विचारायला मी लाज वाटते बघा इथे. त्याचा विचार नका करूस तू. असला विचार नका करू, करा विचार. तुम्ही प्रयत्न करा म्हणलं ना मी. त्यांना बोलून बघा तुम्ही, काही ना काहीतरी होईल. हे बघा तुम्ही तिथे जॉब करताय. हा साहेबा तिथं ताटमानेनं बोलायचं, ठणकावून बोलायचं. मी जाणार म्हणजे जाणार आणि मला पैसे द्या. हा बोलाल की नाही? पांडुरंगा माझ्या भावाला गरज आहे आता माझी. मला त्याची काळजी घेता येत नाहीये. कसल्या परिस्थितीत टाकलंस रे देवा. बाबा मी आलेच. तुम्ही अप्पूची काळजी घ्या. मी येते. मी आले. कुठे पळतीस? अप्पू कसा आहे आता तो? ICU मध्ये येतो. त्याचा तापच उतरत नव्हता बराच वेळ. शुद्ध पण नव्हती त्याला. पण डॉक्टर काय म्हणाले? होईल बरा, पण पैसे लागणार आहेत. किती लागणार आहेत? पैसे ऍडमिट आहे ना तो, ऍडव्हान्स भरावा लागेल ना. किती लागणार आहेत? नकोयत मला पैसे. पैसे नकोय? मग हॉस्पिटलमध्ये काय देणार? अहो असं काय बोलताय जरा. तुम्ही जरा गप्प बसता का? हॉस्पिटलमध्ये पैसे भरावे लागणार ना. का तुझ्याकडे स्वतःकडे पैसे आहेत पैसे? बघू. मग नाही येत ना पैसे, म्हणूनच देतोय ना. किती लागणार आहेत? लागणार आहेत पैसे, पण मी तुमच्याकडून नाही घेऊ शकत. तिला तुम्ही तुमच्या भाषेत सांगताय की माझ्या भाषेत सांगू?
साऊ, अगं आयुष्यात अडचणी येतातच. सगळं छान सुरळीत चालू राहिलं तर ते आयुष्य कसलं, आणि त्यात मजा तरी काय. तुला एक सांगू सावली, आपल्यावर ही जी संकट येतात ना, ती आपल्याला आणखीन कणखर बनवण्यासाठी, आपल्याला अजून काहीतरी नवीन नवीन शिकता यावं यासाठी. आणि अगं संकट आली की आपल्या माणसांची आठवण येते आपल्याला, त्यांची मदतही लागते. अगं आणि त्यांच्याकडून मदत घेताना लाजायचं नसतं, कारण तो हक्क आहे आपला, कळलं? तरी मला माहिती आहे सारंग सर तुमच्याबद्दल काय विचार करतात. जर मी तुमच्याकडून पैसे घेतले तर त्यांना काय वाटेल? अगं त्यांना काय वाटेल, तो काय विचार करेल, ह्यापेक्षा आत्ता तुला पैशांची गरज आहे, ते महत्वाचं नाहीये का तुला? हो पण त्याने माझ्या घरात वाद होतील. हलका, हिचा चांगुलपणा आता माझ्या डोक्यात जायला लागलेला, मस्तकात जायला लागलेला. हे बघ, माणसाने चांगलं वागावं सावली, पण किती, त्यालाही प्रमाण आहे. आणि मी कोणी परका आहे का? मी तुझा बाप आहे ना, मी लेक मारली आहे ना तुला. मी तुला पैसे देतोय, तू नाही म्हणतेस हा? आणि बरं, हे पैसे मी माझ्या मेहनतीने कमावलेले, कोणाला लुबाडून आणलेले नाही आहेत, कळलं ना? आणि इतक्यांदा सांगितलंय तुला, तुला कधीही काही मदत लागली तर बापाला हाक मार, पण तू नाही तर नाही ऐकत. आणि तू म्हणते पैसे कसे घेऊ? हे जगन्नाथला जर कोणी नाकारलं ना, त्याच्या उंबऱ्यावर परत पाय ठेवत नसतो मी. तुझं आणि माझं वेगळं आहे. प्लीज, रक्ताच्या नात्यापेक्षाही तुझं नातं मला जवळचं वाटतं. मला माहिती आहे लेक आपल्याकडे पैसे मागणार नाही, म्हणून मी स्वतःहून देऊ करतोय. पण बहुतेक तुला माझ्या प्रेमाची किंमत राहिलेली नाही. नाही, असं नाहीये. हलकरीला सांग, मी जर आता पैसे घेतले नाही ना, तर बाप लेक हे आमचं नातं कायमचं संपलं. मी तुला त्रास देणार नाही. तुझ्या वाटा वेगळा, माझ्या वाटा वेगळा. अहो, एकदम असं टोक काय काढताय तुम्ही? मग काय करू मी? काय करणं अपेक्षित आहे अजून? थांबा. हलकाईला सांगा, बापाकडनं पैसे घ्यायचे असतील तर पुढे बोल म्हणा. हा, नाही तर आपण निघू, आपल्याला वेळ होतोय. जगन्नाथची मदत करताना कमीपणाची भावना नाही येऊ देण्याची कोणती ताकद घेऊन जन्माला आलात तुम्ही? मदत देणाऱ्यापेक्षा मदत घेणाऱ्याला मोठं करताय. बघा, बाप लेकीमध्ये कोणीही लहान मोठं नसतं. बापासाठी लेक ही लेक असते, कळलं का? आणि मला माहिती आहे माझी लेक कधीही माझ्या समोर पदर पसरणार नाही, म्हणूनच मी तुझं मन ओळखून तुला मदत करतोय ना. आणि जो बाप लेकीचं मन ओळखू शकत नाही तो कसला आलाय बाप? हलका, जा हॉस्पिटलमध्ये भर आणि भावाची काळजी घे, कळलं? काही मदत लागली तर मला सांग, मला फोन कर, नाही तुम्हीच तुला सोडतो. चल. नाही, नको. तुम्ही खूप मदत केली, तुमचे खूप खूप आभार. मी जाते, कुठे त्याला माझी गरज आहे. मी आहेच. सावकाश.